फडणवीसांच्या रडारवर पुन्हा एकदा पवार आलेत का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। तो का केला जातोय बघूयात। राजकारणात काहीही योगायोगाने होत नसतं असं म्हटलं जातं। आजच्या सर्वात मोठ्या राजकीय बातमीला हे लागू होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सरकारकडून जे अनुदान दिलं जातं त्याचा योग्यरित्या विनियोग होतोय का याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। पण यावरून राजकारण का तापतंय पाहूयात। पुण्यामधील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्था ऊस शेती आणि साखर उद्योगाबाबत संशोधन करणारी राज्यातली मोठी संस्था आहे। संस्थेच्या विश्वस्तांची यादी पाहिली तर त्यातलं पहिलं नाव असतं शरद पवारांचं। शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत। शरद पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या संस्थेचे विश्वस्त आहेत। या संस्थेला मिळणारं अनुदान काही 100 कोटींच्या घरात असतं। याच निधीची चौकशी लावण्यात आली आहे। राज्यामध्ये जितक्या ऊसाचा गाळप होतो त्या प्रत्येक टनामागे 1 रुपया बाजूला काढला जातो। हा निधी सरकार VSIला अनुदान म्हणून देतं। ऊस शेती, साखर निर्मिती या क्षेत्रातील गरजेच्या सुधारणा यावर या संस्थेमध्ये संशोधन सुरू असतं। संस्थेच्या निधी विनियोगाबद्दल सरकारकडे अनेक तक्रारी आल्या होत्या। सोमवारी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीतही अनेक तक्रारी आल्या। संस्थेला मिळणाऱ्या अनुदानाचा वापर हा मूळ उद्देशांसाठी होत नसल्याचा आक्षेप घेण्यात आला। अनुदान वसुली आणि वितरणामध्ये पारदर्शकता नाही अशी ही तक्रार आली। त्यानंतर साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन झाली। चौकशी समितीनं 2 महिन्यांमध्ये अहवाल द्यावा असे निर्देश देण्यात आले। विरोधकांनी मात्र या चौकशीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केलाय। भाजपनं या अगोदर ठाण्याकडे मोर्चा वळवला होता आणि आता बारामतीकडे मोर्चा वळवलाय का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। साखर उद्योगाला चालना देण्यात मांजरीमधील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सगळ्यात मोठा वाटा आहे। आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली माननीय अजितदादांसह सर्व पक्षीय नेते पक्षाच्या पलीकडे जाऊन फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर काम करतात। मात्र तरीही या संस्थेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश ही फक्त नियमित प्रक्रिया नाहीये, तर भाजपनं ठाण्यानंतर आपला मोर्चा आता बारामतीकडे वळवला असा याचा अर्थ आहे। भाजपला कुबड्यांची गरज नाही हे कालच गृहमंत्री अमित शहा साहेबांनी स्पष्ट केलं आणि सोबतच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना, हे लवकरच स्पष्ट होईल। रोहित पवार यांनी अमित शहांच्या ज्या वक्तव्याचा उल्लेख केलाय तेही बघा। महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमिट स्थान रखते हैं, उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र रोहित पवारांचे दावे फेटाळून लावलेत। काही लोक विनाकारण ज्याला आपण असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत। त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष 1 रुपया हा कापून घेतो। त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली। दुसरीकडे संस्थेविरोधात तक्रारी आल्या म्हणून चौकशी लावली असा खुलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळच लावत नाही।
त्यांना या चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात. समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती. संस्थेला मिळणारं अनुदान हे जनतेच्या करामधून दिलं जातं, त्यामुळे त्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी, यामध्ये वाद नाही. पण आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय दृष्ट्या सुद्धा या चौकशीवर लक्ष ठेवणं तितकंच महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.